विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. परीक्षा खूप जवळ यायला लागली, बरोबर आहे? खूप जवळ परीक्षा आलेली आहे. अशा वेळेस ना 2 गोष्टी होत आहेत बरं का. एक तर हळू ना टेन्शन बिल्डअप होतंय. हा तणाव निर्माण होतोय. मी मान्य करतोय तणाव निर्माण होतोय. हां, माझं होईल का? पूर्ण अभ्यास, पेपर कसा असेल? मी जे ठरवलंय त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील का? असं ओव्हर थिंकिंग व्हायला लागलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगू का प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. मी माझ्याबद्दल सांगतो वैयक्तिक थोडी गोष्टी हां. मी बी.के. शिवानी हे चॅनल ना रोज त्यातले व्हिडिओ बघतो, फॉलो करतो त्यांना. ब्रह्मकुमारी शिवानी असं फुल फॉर्म आहे म्हणूया आपण. मग त्यात ते शिवानी दीदी काय सांगतात, की कधी सुद्धा एक देखील निगेटिव्ह वर्ड आला नाही पाहिजे तोंडातून. अहा, होणार नाहीये असं बोलायचंच नाहीये. सगळं छान होणार आहे. सगळे पेपर तुम्हाला सोपे जाणार आहेत. तुम्ही अभ्यास केलेला आहे. दरवर्षी मला काउन्सिलिंग करावं लागतं. जे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत ते सुद्धा घाबरलेत. काय घाबरायची गरज आहे? तुम्ही केलाय अभ्यास व्यवस्थित. आता काही स्टुडंट असे आहेत, की ज्यांना एक्झाम क्रायटेरिया काहीतरी एलिजिबिलिटी क्रायटेरिया अचानक चेंज होईल असं वाटतंय. असं अचानक या स्टेजला नाही होणार चेंज. जो क्रायटेरिया ठरलाय, ग्रुपिंग क्रायटेरिया तो अचानक ड्रास्टिकली एकदम चेंज होणार नाही. तर तुम्ही तो तणाव न घेता पुन्हा अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय ओव्हर थिंकिंगच नकोय. या व्हिडिओमध्ये, या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यावर गप्पा मारायच्या आहेत. तो काहीही शिकवायचं नाही मी अगोदर सांगतो बरं का. नाहीतर काही मुलं अशी आहेत, "काय नुसतेच गप्पा मारायच्या होत्या आमच्यावर, आमचा वेळ वाया गेला." तसं नाही. वेळ तर वाया बिलकुल जाणार नाही. मी जे बोलतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही स्पोर्ट्समध्ये घ्या रे. आता माझा छोटा मुलगा बॅडमिंटन खेळतोय. मी त्याच्या मॅचेसमध्ये कधी शक्यतो जात नाही. पण एकदा मी गेलो होतो. तेव्हा मी बघितलं होतं, की लास्ट मोमेंटला एवढं प्रेशर येतं ना सिरियसली. एकानं 1 सेट जिंकलेला आहे, दुसऱ्यानं दुसरा सेट जिंकलेला आहे. आता तिसरा सेट क्रुशियल आहे. तुम्हाला सांगतो त्या बॅडमिंटनमध्ये आणि ते टेनिसमध्ये ड्यूस नावाचा काहीतरी पार्ट असतो ना, अगदी स्कोर इक्वल होतायत. इतकं टेन्शन असतं ना आणि त्या क्षणाला जो तो तणाव हँडल करेल तोच जिंकतोय. ही पण तीच स्टेज आहे. तो तणाव हँडल करा. हा तणाव तुम्हाला शिकवणार आहे, जगण्याला शिकवणार. जगायचं कसं हे शिकवणार आहे लक्षात घ्या. हां, म्हणजे तणाव, प्रेशर या सगळ्या गोष्टी ना लाईफमध्ये खूप असतात. त्याला तोंड देत आनंदाने जगायचंय. मग आता मी तुम्हाला उपाय सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचंय ते सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला टेस्ट द्यायच्याच आहेत. हां, द्यायच्याच आहेत. मग टेस्ट म्हटलं तर कालचा व्हिडिओ बघितला का? तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, तर रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स म्हणूया आपण आणि तिसरा कुठला टॉपिक आहे रे? के-टी-जी याच्यावर टेस्ट आहे. मग चला आज हेच करूया आपण. हां, मी तुम्हाला सांगतो पहिल्या स्लॉटमध्ये मला ना व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ह रोड, व्हेइकल अलोंग बँक्ड रोड म्हणजे मला हे पाहिजे. व्ही इक्वॉल्स टू म्यू-एस इंटू आर-जी हा एक फॉर्म्युला याचं प्रूफ पाहिजे. व्ही इक्वॉल्स टू आर-जी अपॉन व्ही-एस पाहिजे आणि अजून सुद्धा फॉर्म्युले आहेत. कुठले सांगू का? बँकिंग ऑफ रोड्स. मग त्याच्यामध्ये पण मिनिमम, मॅक्सिमम स्पीड आहे. म्हणजे हे 5 डेरिव्हेशन मला एकाच स्लॉटमध्ये पाहिजेत. नाही कधी केलं तुम्ही, तर आपला ना व्हाईट बोर्डवरचा एक जुना व्हिडिओ आहे. त्यात हे तिन्ही एक्सप्रेशन्स आहेत. चला पहिल्या टाईम स्लॉटमध्ये तास, दीड तास लागू दे हे प्रश्न करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो टॉर्क इक्वॉल्स टू आय अल्फा. कायनेटिक एनर्जी इक्वॉल्स टू हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर आणि अजून कुठलं एक्सप्रेशन याच टाइपचं आहे. एल इक्वॉल्स टू आय ओमेगा. ओके. आणि लगेच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ बघा मी अक्षर नाही व्यवस्थित काढलं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे 4 प्रश्न एका स्लॉटमध्ये करायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. YouTubeवर आपण फक्त पॅरलल प्रूव्ह करून दिलंय. परपेंडिक्युलर नाही दिलं. अरे पण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे ना, ते तर खूप सोपं आहे. तर फक्त पायथागोरस वापरायचं एकदाच ते पण. महेश अतिशय सोपं आहे. त्याचं स्टेटमेंट, त्याचं प्रूफ करा. ह्या एका स्लॉटमध्ये. म्हणजे तुम्ही पुढचा आज कोणता वार आहे रे? आज आय थिंक मंगळवार आहे. मग मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी आपली टेस्ट आहे. संध्याकाळी बरोबर आहे. मग तुमच्याकडे 3 दिवस आहेत. मग तुम्ही 3 दिवसात एक टाईम स्लॉट, दुसरा स्लॉट, तिसरा स्लॉट असं करत तुम्ही रोटेशनल डायनामिक्स फिनिश करणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, के जेव्हा घ्याल ना बाळांनो, तेव्हा प्रेशर 1/3 रो सी स्क्वेअर आर-एम-एस. आता हे जुने सिम्बॉल आहेत सगळे बरं का लक्षात घ्या. आय थिंक तुमच्या पुस्तकात असं दिलंय का? डेन्सिटी दिला असेल आणि व्ही बारचा स्क्वेअर असं काहीतरी दिलं असेल. सिम्बॉल वेगळा आहे बरं का लक्षात घ्या.
म्हणजे हे प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस आहे ना 4 मार्काचं आहे. करायचंय. मी तुम्हाला सांगू का? मेकॅनिकल प्रॉपर्टीज फ्लुइडमध्ये लॅपलास लॉ फॉर स्फेरिकल मेम्ब्रेन आहे. ही अशी एक डायग्राम आहे बघा, अशी. ओके. त्यात सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधलं रिलेशन आहे. स्टोक्स लॉ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. पास्कल्स लॉ आहे. टर्मिनल व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन आहे. करायचंय काय? तुम्हाला हेच प्रश्न करायचे आहेत. बरं थांबा ना. हे प्रश्न तुम्ही सर व्यवस्थित दिले नाहीत, पण वाय लर्न आहे की आपल्याकडं. मग या वाय लर्नमध्ये 2021 पासून 2024 पर्यंत जेवढे क्वेशन्स या टॉपिकवरचे आहेत ते करायचे आहेत. पण स्लॉटमध्ये करा रे. हां, हे 3 प्रश्न, हे 3 प्रश्न असं करा. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. पण आता थांबा मी तुम्हाला सांगतो. थांबा. आपल्या डिसेंबर महिन्यातल्या ज्या टेस्ट होणार आहेत ना, त्यात तुमचं सगळी बोर्डची तयारी होणार आहे. पण ह्या टेस्टच्या तयार करत असताना तुमच्या स्वतःच्या नोट्स बाळांनो आता तरी तयार करा. ही लास्ट मोमेंट आहे. मग या लास्ट मोमेंटला पण तुमच्याकडे जर नोट्स नसतील, तर मग संपलं. काही उपयोग नाहीये हे लक्षात घ्या. बरं, आता सांगतो. सगळं छान सुरू आहे. पण हे सगळं छान सुरू असताना विसरू नका, की डिसेंबर महिन्यामध्ये आपण बोर्डच्या जरी तुम्हाला टेस्ट प्रोव्हाईड करतोय, थिअरॉटिकल टेस्ट, लिखाणाची प्रॅक्टिस होणार आहे. तरी देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की 31 डिसेंबर पर्यंत किंवा अगदी म्हणूया आपण 31 डिसेंबर नंतर अगदी 7 जानेवारी पर्यंत, जानेवारीच्या 7 ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला ॲट एनी कॉस्ट सीईटीचा अभ्यास चालूच ठेवायचा आहे. एमसीक्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस बंद करायची नाहीये. आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यात फुल फोकस तुम्ही बोर्डवर देऊ शकताय. ऑलरेडी डिसेंबरमध्येच कव्हर केलंय आपण. हे जे मी प्रश्न दिले तुम्ही केलं तर काय भरपूर होईल ना ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या, की तुमचा एक प्लॅन पाहिजे. हां, मी कसा-कसा अभ्यास करणार आहे, काय करणार आहे ते. मी दिलेल्या प्लॅन प्रमाणे तुमचं भरपूर होणार आहे कव्हर. हां. आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाचं, मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्याच म्हणतोय, आहेतच महत्त्वाच्या. कुठली गोष्ट सांगू का? अरे 16 टॉपिक पैकी तुमचे 12 जरी झाले असतील, जबरदस्त आहेत ते लक्षात घ्या. 16 पैकी 15 झालेत, एक टॉपिक उरलाय. तणाव नका क्रिएट करू त्या गोष्टीचा. अजून एक टॉपिक राहिलाय. होईल का माझं? कसं होईल? अरे 15 केलेत तू टॉपिक. एक राहिलाय फक्त. फिजिक्सचे 10 टॉपिक तू केलेत. पुष्कळ झालं. 10 टॉपिक केले तरी पुष्कळ झालं. माझं ऐका, की मी बघितलंय, की 100 पैकी 80% पेक्षा जास्त मुलं फिजिक्समध्ये त्यांचा स्कोर फक्त 35 ते 45 असतो. मी बघितलंय. आणि त्यांचा कॉलेजने दिलेले मार्क 30 असतात. म्हणजे काय दिवे लावले 10-12 मार्कच पाडले की. मग काय झालं? तणाव क्रिएट ह्या गोष्टी तणाव घेतल्यामुळे सगळं नुकसान होतंय आणि मी तुम्हाला सांगतो, एकतर मी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरपर्यंत तुम्ही सीईटी वगैरे कराल रे. पण काही झालं, तर याची तयारी जास्त करा बोर्डसाठी. पहिला पेपर असतो रे. आणि पहिला पेपर जर थोडासा जरी अवघड गेला ना, पुढच्या पेपरवर त्याचा इफेक्ट होतो रे. लक्षात ठेवा माझं वाक्य आहे. फिजिक्स इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन का नाही येत तुम्हाला? सेकंदात आली पाहिजे. मॅग्नेटायझेशनची डेफिनिशन, आयसोथर्मल, एडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबारिक, आयसोकोरिक प्रोसेस, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एन्थाल्पी. या ज्या डेफिनिशन्स आहेत त्याची करायला गरज लागलीच नाही पाहिजे तुम्हाला. तुमच्या सेल्फ नोट्स इतक्या परफेक्ट पाहिजेत आणि त्याची सतत रिव्हिजन व्हायला पाहिजे. बरं आता या लास्ट मोमेंटला आता तरी सोडा तुमचे डिस्ट्रॅक्शन्स. मोबाईल असेल, ओके, Snapchat असेल, Instagram असेल, याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. दूर खरोखर राहिलं पाहिजे. वेळ असेल, YouTube ओपन करा. YouTubeवर मी एकटा नाहीये. माझ्यापेक्षा ग्रेट आहेत कंटेंट प्रोव्हाईड करणारे. सीईटीसाठी आहेत लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो, त्यांना फॉलो करा. कुणाला तरी YouTubeवर फॉलो करा. ते व्हिडिओज बघा. अभ्यासाचे व्हिडिओज बघा. वेळ भरपूर आहे. आता या क्षणाला होईल का? असं होईल का? ओव्हर थिंकिंग बिलकुल करायचं नाहीये लक्षात घ्या. बिलकुल नाही करायचं. ओके. मग मी तुम्हाला आज भरपूर अभ्यास दिलाय बरं का. भरपूर अभ्यास दिलेला आहे. मग तुम्ही तो कराल अशी माझी अपेक्षा आहे. चांगले मार्क पडणारच आहेत. ऑल द बेस्ट.